हम दोनों एक ही कंपनी से लुटे हुए हैं, अभी यही लुटने वाला है। पण ना अम्मूसाठी मला जाम वाईट वाटते. भारी नुकसान हो. मी गाणारच नव्हतो, माझ्या पब्लिकने नवीन आणले. मी माझ्या याच्यावरून आणले, तिला शूज दिले तुझे. जल्दी करो. आधीच कसे घेतले? खूप छान वाटतंय, खूप मस्त फिलिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मला कधी वाटलंच नव्हतं की आम्ही दोघं लग्न करू. कारण आम्ही दोघं एकमेकांना तेव्हा भेटलो आहे जेव्हा आम्ही एकमेकांना शोधत पण नव्हतो. आणि खूप मस्त फिलिंग आहे, कारण शाळेतलं पहिलं प्रेम, त्याच्यामुळे मला बटरफ्लाय फिलिंग्स काय असते ते समजलं. आणि आज मला हे लग्नाच्या विधी पण त्याच्यामुळे समजतात. त्यामुळे खूप छान वाटते मला. आयुष्यातलं मी असं लव ॲट फर्स्ट साईट झालेलं की जेव्हा मी क्लासमध्ये आहे आणि फक्त असं मागे वळून पाहिलं आणि त्या मुलीचं मला नावसुद्धा माहीत नाही. माझ्या अंगावर आता शहारा येतो आहे आणि मी तिला बघता क्षणी माझ्या बाजूच्या वर्गातल्या मुलाला म्हणतो की अरे प्रतीक, अरे ह्या मुलीचं नाव काय. आणि 4 दिवसांनंतर, जून महिन्याचं आमचं ट्युशनचं असेल, आणि 4 दिवसानंतर मी तिला तिच्या बड्डेच्या दिवशी प्रपोज केलं आहे. हे आमचं फेवरेट गाणं आहे. आम्ही एकत्र बसून, मला आठवतं आहे मागच्या जूनमध्ये असा पाऊस पडतो आणि आम्ही एका कोपऱ्यात बसून हे गाणं गातो आहे. आणि माझ्यापेक्षा सुंदर गाते ती, तर माझा आवाज थोडासा बेअर विथ माय व्हॉइस. ओल्या सांजवेळी पुणे सावली सबिल गावी, तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी, तशी तू हलके बोलना. ओल्या सांजवेळी, ओल्या सांजवेळी उन्हे सावली सबिल गावी, तशी तू जवळी ये जरा. जिला पहिल्यांदा बघितलं आणि असे बटरफ्लाईज आले, तिच्याच सोबत आयुष्य काढायचं आहे पूर्ण आणि सुंदर आयुष्याचा प्रवास करायचा आहे. सांजवेळी उन्हे सावली सबिल गावी, तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी, तशी तू हलके बोलना. सारे जुने दुवे जळती जसे दिवे, पाण्यावरी जरा सोडून देऊया. माझी आसवे पसरून कासवे, जातील या नव्या वाटेवरी तुझ्या. ओल्या सांजवेळी उन्हे सावली सबिल गावी, तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी, तशी तू हलके बोलना.